पुणे नाशिक महामार्गावरील बाजारपेठेचे गाव असणाऱ्या नारायणगावलगत झपाट्याने विस्तारीकरण होत असलेलं वारुळवाडी गाव हे गाव विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या गावातील कॉलेजचा रस्ता हा महत्त्वाचा नेहमी गजबजलेला असतो, कारण ह्या रस्त्याला लागून बालक मंदिर, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विविध शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ये-जा असते व याच दरम्यान अनेक बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात इमारती बांधल्यामुळे येथे नोकरदार वर्गापासून व्यावसायिक वर्ग पण राहत असताना दिसत आहे. मात्र आज मितीला विद्येच्या माहेरघराला जाणाऱ्या ह्या रस्त्याला विविध गोष्टीचे ग्रहण लागले आहे. सर्वप्रथम ह्या रस्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्यामुळे हा रस्ता किती मीटर लांबीचा व किती मीटर रुंदीचा हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर ह्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ह्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे लहानग्यांना शाळेत नेताना महिला वर्गाची दमछाक होताना दिसून येत आहे. तर कॉलेजला जाणाऱ्या युवतींवर चारचाकी गाड्या जोरात गेल्याने खड्ड्यातले पाणी त्यांच्या अंगावर पडून त्यांचे कपडे खराब होताना दिसत आहे. इतके विदारक चित्र झाले असताना ग्रामपंचायतीद्वारे या ठिकाणी खड्ड्यांमध्ये मुरुम टाकण्यापलीकडे कुठलेही प्रयत्न केले गेले नाहीत. उलट टाकलेल्या मुरुमामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील नागरिकांमधून रस्त्याच्या ह्या दुरावस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वारुळवाडी ग्रामपंचायतची इमारत ही उत्तर पुणे जिल्ह्याकडील सर्वात मोठी व सुबक इमारत मानली जाते. तर दुसरीकडे मात्र नागरिकांना वारुळवाडी गावातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी वारंवार मागणी करावी लागत आहे. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सहानी वस्ती ह्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण घेतले होते. मात्र त्यानंतर हा रस्ता सहानी वस्ती ते कॉलेजपर्यंत रस्ता निधीची अपेक्षा धरून आहे. शाळांमध्ये जाणारे चिमुकले तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता ग्रामपंचायत पदाधिकारी व तालुका प्रतिनिधींनी केवळ खुर्ची मिळवण्याची अपेक्षा न बाळगता या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष घालणे अत्यंत गरजेचे बनले आहे. डे टुडे न्यूज, वारुळवाडी.